तर राम राम मंडळी. तर आज आम्ही खूप चाललोय. लांबून आलोय. आम्ही आलोय बघा एक लोणार सरोवरला. काय व्ह्यू आहे. खूप दिवस झाले आलो नाही. पहिले आलो होतो पण एवढं काही बघितलं नाही. आता टाइम काढून तिच्यासाठी आलोय आपण. बघूया खाली जाऊन. तुम्ही कधी आले असाल तर नक्की सांगा आम्हाला तुम्हाला कसं वाटलं. एवढी काही गर्दी नाही आहे. 5-6 लोक दिसतात फक्त. बघा लोणार सरोवर दाखवतो तुम्हाला. हे बघा लोणार सरोवर. पण आम्ही घरात अय समा पाणी पाणी कुठून यायला बघ. हा आम्ही मोठे जर झालो तर आम्ही बघू पाण्याचा कसं बघणार, शोध. कसं मग शोध कसं लावणार ते तर सांग ना आम्हाला. नमस्कार, राम राम. कसं बनलंय काय बनलंय काहीच माहित नाही आम्हाला. अरे तुला चांगलं माहिती आहे म्हणते. काहीच माहित नाही. तर फक्त बस बघायसारखं चांगलं आहे. पब्लिक पण येते खाली. खूप पब्लिक आहे. एक 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 दोन वाढत आहे. पाणी म्हणजे पाण्याची कमी नाही आहे. उन्हाळ्यात पण तेवढंच पाणी, पावसाळ्यात पण तेवढंच पाणी. ना कमी होणे ना जास्त होणे. कोणत्या ऋतूत या. कोणतंही या. आणि खूप अगदी असं सुंदर बनवेले. दगड वगैरे म्हणजे पुराणे ते किल्ले वगैरे कसे राहायचे कसं आहे. आणि इथं म्हणजे आम्ही आता एक 5 मिनिटं विचारलं किंवा तिथे बिबट्या वगैरे, मोर वगैरे काही गोष्टी आहेत. हो का, म्हणजे आढळतात काही ते बिबट्या मोर काही असं. एवढे सिक्युरिटी नाही इथं. इथे एक नवीन धबधबा आहे हे बघा. चांगला अगदी खूप सुंदर आहे. पाणी म्हणजे वरच्यापेक्षा पण जास्त पाणी इथं वाढले आता. बघा काही अरे बघ ना, काहीतरी बोलणार आहे भाई. काय माणसं बाबा आता ते आता आम्ही आलोय थोडं समोर आलोय की आम्हाला इथं पाणी वगैरे काही दिसत नाही सध्या. हो. बोर्ड वगैरे लावले आणि खूप जसं डेंजर आहे. कारण की बिबट्या वगैरे जर आला थोडा जंगली भाग दिसतोय. तर आपल्याला पळायला बी चान्स नाही. का अरे इथून खाली पळायचंय बिबट्या वगैरे, कारण बिबट्यापेक्षा जास्त आपण पळू शकत नाही. ते आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे आपण 3 जण आहे. आपल्या पाठीमागं कोणी नाही आहे. हत्यार वगैरे पाहिजे आहे. ते खूप जंगली इलाका आहे. सगळे दगडच आहे. अरे वरती बघ ना, ते बाप भयानकच आहे ना. एकदम ओके. काय ओके. झाडी, काय डोंगर, काय वादळ. सगळं ओके आहे. हा कोणतरी हा येईल. चालू आहे मग येऊ लागलं पण पार्कमध्ये गेले आमचे. बघा डॉन काय ती चिता. चला पुढे बघू ना काय अजून. हरण हे चिता हे सगळे. मित्रांनो आम्हाला टोटल 120 रुपये खर्च आलेला आहे. आता कारण की 120 ला पुरा चुनाळा गेले. आणि पहिले इथं काही नव्हतं. 4 वर्षापासून सुरू झालंय म्हणे. 4 वर्षापासून सुरू झालंय आणि फुल लुटमार आहे. हे लूट मार नको सांगू.
काहीच विषय नाही डायरेक्ट, कारण की जंगलाचे कोण पाहिजे. आम्हाला आता नाही रे, गव्हर्नमेंट हे झाले ना आता, त्याच्यामुळे ते त्यांचं बी बरोबर लागू आहे. झाले. आज ते पीठ ठेवलं पण काय सेफ्टी वगैरे आहे पुढं? काहीच नाही, फक्त 4 मंदिर बोललं तुम्हाला. 4 मंदिर. 4 मंदिरच्या जागी पहिलं तर भेटला आता आपल्याला. एक मंदिर भेटलंय समोर. Safety कशाचं वगैरे मंदिर आहे? दिसत नाही. बसायला पण जागा आहे रे. पक्षी हे बघा, बसायला जागा पण आहे. हा जुना मंदिर आहे, पडक्या अवस्थेत दिसतोय. मंदिर अजून दाखवले त्यांना. कुठे? हे जुना मंदिर आहे ना, पडकं आहे. काहीतरी हे म्हणते ती की सूर्याचं जी किरण येते ती एका जागेवर येते म्हणते. सुविधा चांगली आहे, कारण की लोक बी आहे भरपूर. बस जागजागी बोर वगैरे लागले. झाड पुरं दिवसा वाळलाय. हे नोटीस बघा, सूचना. हे बघा, आमचं हे जुनं मंदिर आहे. हम्म. आमचं नाही म्हणजे सगळ्यांचंच आहे. आणि महादेवचं मंदिर आहे, खूप जुने आहे बघा, खूप. म्हणजे ते आता त्याची वय झालेलं आहे. एक्झॅक्ट तारीख सांगता येत नाही का? नाही सांगता येत, हो का? कारण की आपला त्या टायमात जन्म पण नाही होईल. हो हो. खूप तुझं जुनं नाही आहे. झालेलं का? नाही. 120 ला तरी सोनं बसला. इंडियन लोकांचा दिमाग. त्याला म्हणतात दिमाग. काय हाल नको ते पडन खाली. आपला इंडियन याच्यामुळं पुढं आहे थोडं. याला नवीन नाही करणार ते. हे आता आम्हाला सगळ्या स्टार्टिंगला तिथे वरती झरना जो दिसला होता तो रस्ता दिसतोय आता आम्हाला. अजून शॉर्टकट आणला आहे आणि इथे एक पहिला मंदिर दिसला आम्हाला. अजून समोर ते बाबा म्हणे की 4 मंदिर लागतात. येडी बाबळ तर इथं तर कुठं दिसत नाही. येडी बाबळ आहे का कुठं? नदी बघा, ती नदी वाहिनी. मेन गोष्ट म्हणजे अजून थोड्या टायमाने आपल्याला समोर दिसणार आहे ग्रीन. आपण थांबूया समोर. पण जंगल एरिया लय आहे ना, जंगल आहे. खूप जंगल एरिया आहे. खूप लगे म्हणजे समोर जावं की नाही असं वाटतंय. तर 120 दिले, जावंच लागेल. 120 वसूल झाले पाहिजे ना आपले. नाही, अजून 200 त्याच्याकडे आहे. म्हणजे तो जर पळून 80 बाकी आहे. 80 बाकी आहे. तो जर पळून गेला तर अजून 80 उचून आहे. त्याचं पण बराबर आहे. सगळ्यात मेन म्हणजे हाईला काय सगळ्यात खूप danger दाटवाट आहे. काय. डेंजर आणि भीती पण वाटते. हे बघा, फ्लड पण आम्हाला भीती वाटत नाही, कारण की आमच्या पाठीमागून अजून लोक येत आहेत. मी ना आमचा मागचा माणूस पण लय भारी, ते कशालाच भेट नाही, अजिबात अजिबात नाही. वाघ आलं की डायरेक्ट कमराला बांधतो. पिंग पळतो. हे बघा असं बांधलेलं आहे ना, बांधलेलं वाघासाठी जाळ्या वगैरे. वाघासाठी नाही बे, पाणी पाणी आलं ते पाणीवरून आलं की खाली खरडायला नाही पाहिजे म्हणून. फुटायला पाहिजे. फुटायला पाहिजे नाही, खरडायला नाही पाहिजे. त्याच्या आम्ही इथं थोडं पूर्वी वरती होतो. खाली आलो. हा, आता खूपच थकावा आलाय. चढाव नाही ना रे, उतार आहे ना. आणि अजून वापस जायचंय. जायच्या टायमाला समजा मजा येणार आहे मला. इथून गेल्या गेल्या म्हणजे घरी जाऊन झोपणे. पण पाणी गेलं आमचं. पाणी कुठे काय माहिती. पुरं कोरडंवालं आणि वाट आहे. म्हणजे पुरी जुन्या काळाची वाट आहे. पब्लिक पण आहे. पब्लिक येते आपल्या पाठीमागे मागे. चला, घाबरू नका. गाडी येत नाही. हो, दिशी तर मुंगूस. मुंगूस नाही, मोर आहे. मोर आहे ना. हो, मोर. दिसते का? हो, फिटले 120 फुटले. 120 फुटले आपल्याला. 2-3 अरे भाई, मोर आहे इथं. अरे आता बघता येत नाही आपल्याला. आपण गेलो की उडून जाईल. नाही, ते खूप आतमध्ये आहे ना आणि दराम. भाई. खूप खूप भीती वाटते. अरे वेगळंच वाटते ना हे, बघ ना तू. आवाज पण येतो तरी. त्याचं मोरचं आवाज आहे ना ते. आपण जर बिबट्या जर आला तर आपण झाडावर. भाई साहेब, मी तर सगळ्या आधी पळणार आहे भाऊ. झाडावर चढून जाऊ आपण. हो, बिबट्या झाडावर चढतंय, सोपं नाही.
राजू भाई हे वाटतंय का तुला बे डास खूप आहे इथं डास लई वाटतं पहिलवान आहे भाई वानेर अरे मंकी दिस इज द मंकी कुठे मंकी मंकी यो वरती खातोय तो. अरे दिसे ना येडी बाबळी खातो तो येडी बाबा. भाई साहब जंगली मंकी आहे आणि त्यांना आता आम्हाला मंकी दिसतंय आणि लय मोठा माळा आहे तो. प्राणी वगैरे सगळं आवाज दिसतंय आता आम्हाला. आता याच्या समोर जावा की नाही आम्ही विचार करतोय. सर्व प्राण्यांचा कळप दिसू लागलाय आम्हाला ना. फक्त माणसं दिसून झालेत. भाई साहब अरे यार, पहा किती हा काय नवीन प्रकार आहे. भयानक आहे हे प्राण्यांसाठी पिण्यासाठी पाणी पण पाणी तर इथं कंटिन्यू आहे ना इथून. अरे आहे पण इकडे ते खाली जातात नाही ना त्यांना बघा, इथून इथून खिंडीतून दिसतंय बघा तिकडे ते धरणं वगैरे दिसतंय. तर आम्हाला सगळ्यात अगोदर भेटणारा प्राणी म्हणजे आपला मोर. राष्ट्रीय. ते कुंडे हा इथं पण कुंडे इथं कोंड्यान मेन म्हणजे आम्हाला इथं धरण लागलंय. बैलाल करून धरण लागलंय प्राण्यांना पाणी पिण्यासाठी आहे इथं. आणि अशा हे ठिकाणी दुसरं आहे म्हणजे पहिला तिकडं होता अशा ठिकाणी 100% वाघ राहतात. चिता वगैरे हे समोरच पाणी आहे एकदम ओके मध्ये पाणी आहे. काय डायरेक्ट तू बी इकडे त्याचं आणि इथपर्यंत आहे ते. इथपर्यंत आहे. भारी आहे बे पण एकटे 2-3 माणसं आले की लय भे वाटणार आहे बाबा इकडं हा, आता सध्याच आपल्याला एवढं वेळ वाटतंय. तरी आप पाठीमागं पब्लिक आहे अजून. चला तर पुढे दाखवतो तुम्हाला अजून काही तर त्या आगी जीत होती. हे बघा अजून एक काहीतरी समोर आपण लागले आणि ते लोक हा एक मंदिर आहे का काय नाही हो ते म्हणजे सरोवरकडे जाण्याचा मार्ग आहे इकडे हम्म. आणि इकडे रामनारायण रामनाथ आहे म्हणजे इकडे मंदिर आहे. हा ते बघा तिकडे मंदिर आहे. हे चोक आहे वन विभागचं हा वन विभागचं शौक आहे आणि लोक पण येतात. हम्म. तर त्यांना आपण थोडं काही माहिती घेऊ आपण. काय माहिती घेतो त्यांना आपण बोलता येईल का आपल्याला. बाबा राम राम. आणि इकडे समोर 1.5 किलोमीटर जाणं पडतं. इकडे समोर पण मंदिर. हो इकडे समोर कोणतं मंदिर. महादेवाचं मंदिर तिथून क्लिअर पॉईंट दिसतंय त्याच्या थोडं